हॅलो स्टुडंट. पोलीस भरती परीक्षा गणिताचा पहिला प्रश्न असा आहे. रामचे वय हरीच्या वयाच्या तिप्पट आहे. दोघांच्या वयातील फरक 16 वर्ष असल्यास त्या दोघांच्या वयाची बेरीज किती, असा आपला प्रश्न आहे. इथे आपण हरीचे वय काय कन्सिडर करावं लागेल, आपल्याला काय समजावं लागेल. हरीचे वय इथं आपण काय समजू, x वर्ष आहे. इथं आपण असं समजू हरीचे वय x वर्षे आहे. समजा आपल्याला काय कन्सिडर करायचंय, आपल्याला काय समजायचंय, हरीचे वय x वर्ष आहे असं आपल्याला इथं समजायचं आहे. आता हरीचे वय जर x वर्ष आहे तर रामचे वय काय होईल, आपल्याला काय समजावं लागेल, तर रामचे वय समजावं लागेल. तर रामचे वय y वर्ष आहे. इथे आपण काय समजत आहोत, हरीचे वय x वर्ष समजत आहोत आणि रामचे वय y वर्ष समजत आहोत. आता आपल्याला पहिली कंडिशन अशी दिलेली आहे, रामचे वय हरीच्या वयाच्या तिप्पट आहे. ही आपली पहिली कंडिशन आहे. तर मग आपण तिथं काय करू की एक पहिली कंडिशन कन्सिडर करू. फर्स्ट कंडिशन की रामचे वय हरीच्या वयाच्या तिप्पट आहे. काय लिहायचे इथं, रामचे वय हरीच्या वयाच्या तिप्पट आहे. ही आपली पहिली कंडिशन आहे. तर रामचं वय काय आहे, तर y वर्ष आहे. तर रामचे वय हरीचे किती पट आहे, 3 पट. हरीचे वय किती आहे, x वर्ष आहे. तर 3 पट म्हणजे 3 गुणिले x, म्हणजे ज्याला आपण काय लिहू शकतो, 3x असं लिहू शकतो. तर ही आपली पहिली कंडिशन आहे की ज्याच्यामध्ये रामचं वय हरीच्या वयाच्या तिप्पट आहे. तर रामचं वय आपण y पकडलेलं आहे, हरीचं वय x आहे, तर ते काय होईल, y = 3x असं आपली पहिली कंडिशन होईल. आता आपल्याला दुसरी कंडिशन काय दिलेली, इथून वाचा, दोघांच्या वयातील फरक 16 वर्ष आहे. दुसरी कंडिशन काय आहे, तर 2 नंबर करू आपण. दुसरी कंडिशन काय आहे की दोघांच्या वयातील फरक किती दिलेला आहे, 16 वर्षे आहे. दोघांच्या वयातला फरक किती वर्ष आहे रे, 16. दोघं कोण आहेत, एक राम आहेत, एक हरी आहे. तर रामला आपण y समजलेला आहे आणि हरीला आपण x समजलेला आहे. फरक करतो म्हणजे काय करतो, वजाबाकी करतो. ठीक आहे, फरक करतो म्हणजे आपण काय करतो, वजाबाकी. इथं काय होईल मग, y - x किती होईल रे, 16 वर्ष. ही आपली कुठली कंडिशन आली, सेकंड कंडिशन. आता y ला आपण काय लिहू शकतो रे, 3x लिहू शकतो. म्हणून y च्या ठिकाणी काय लिहायचंय, 3x लिहायचंय. काय लिहायचंय, 3x. तर 3x - x किती होईल रे, 2x = 16. आता बरोबरच्या ह्या साईडला म्हणजे कुठल्या साईडला, माझ्या डाव्या साईडला 2 हे x सोबत कसं आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये. तिकडे जाऊन काय होईल रे, डिवाइड, किंवा तिकडे जाऊन ते काय होईल, इकडे गुणिले आहेत. 2 आणि x मध्ये कुठलाही साइन नाही, याचा अर्थ दोघांमध्ये काय आहे, गुणाकार आहे. तर 2 हे इक्वलच्या ह्या साईडला जर मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर त्या साईडला जाऊन काय होईल, डिव्हिजन मध्ये. तर x = काय होईल, 16 डिवाइडेड बाय, किंवा 16 भागिले 2. 2 ने 16 ला भागायचं आहे. तर किती होईल, 2 1 जा 2, 2 8 जा 16. म्हणजे बे 8 16, म्हणजे किती झालं, 8 वर्ष. काय झालं, 8 वर्ष.
एक्सची किंमत किती आली 8 वर्ष. म्हणजे हे कोणाचं वय आलं रे EY आहे हरीचं. तर हरीचे वय किती झालं हरीचं वय आलं आपल्याकडं 8 वर्ष आहे. ठीक आहे हरीचे वय काय आहे 8 वर्ष. आता आपण काय बनवू इकडं रामचे वय. तर रामचे वय किती होऊन जाईल रे रामचे वय आहे इन टर्म ऑफ हरीच्या कंपॅरिझन मध्ये रामचे वय किती आहे 3x. तर किती होईल मग 3 × 8. हरीचे वय किती आहे 8. तर रामचं वय आहे 3x. किती आहे रामचं वय 3x. x म्हणजे हरीचं वय किती आहे 8. ते होईल 3 × 8. तर 3 8 किती होईल 24. तर रामचं वय होऊन जाईल 24 वर्ष. आपल्याला प्रश्नात काय विचारलेले आहे दोघांच्या वयांची बेरीज. तर आपल्याला दोघांच्या वयाची बेरीज काय भेटणार आहे दोघांच्या वयाची बेरीज काय मिळेल आपल्याला दोघांच्या वयाची बेरीज. पहिलं कोण आहे राम आणि दुसरं काय आहे हरी. रामचं वय मिळालं आपल्याला 24 वर्ष आणि हरीचं वय मिळालं आपल्याला 8 वर्ष. 24 + 8 किती होईल रे 32 वर्ष. किती होईल दोघांच्या वयाची बेरीज किती होऊन जाईल 32 वर्ष. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.